हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत चिकन दम बिर्याणी। त्यासाठी प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे। नंतर एका पातेल्यामध्ये 2-3 चमचे तेल घेऊन त्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यावे। त्यामध्ये लवंग, शहाजिरे, मोठी वेलची, चक्री फूल, मिरे, दालचिनी, जिरे, तमालपत्री टाकून घ्यावी व ते तेलात नीट भाजून घ्यावे। खडा मसाला भाजून झाल्यानंतर धुतलेले तांदूळ त्यामध्ये टाकून घ्यावे। एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवावे। नंतर त्या तांदळामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते नीट छान मिक्स करून घ्यावे। तांदूळ नीट परतून झाल्यानंतर त्यामध्ये केलेले गरम पाणी टाकून तांदूळ शिजेपर्यंत भात शिजवून घ्यावा। नंतर एका पातेल्यामध्ये 2-3 चमचे तेल घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यावा व कांदा लाल होईपर्यंत नीट भाजून घ्यावा। कांदा लाल होईपर्यंत चिकनमध्ये 2 चमचे हळद, चवीनुसार मीठ टाकून घ्यावे। कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घ्यावा। टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये चिकन टाकून घ्यावे व ते नीट परतवून घ्यावे। चिकन परतवून झाल्यानंतर चिकन शिजण्यापुरते त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यावे। चिकन शिजायला ठेवूया। तोपर्यंत इकडे आपला भात तयार झालेला आहे। चिकन शिजेपर्यंत आपण कांद्याचा बरिस्ता करून घेऊया। एका कढईमध्ये थोडं तेल घेऊन त्यामध्ये कांदा टाकून घ्यावा। कांदा सुट्टा करून टाकून घ्यावा व तो लाल कलर होईपर्यंत परतवून घ्यावा। या प्रकारे कांदा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावा। या प्रकारे बरिस्ता करून घ्यावा। चिकन पण आपलं शिजलेलं आहे। तर कांदा तळलेल्या तेलात 2-3 तमालपत्री, मोठे वेलदोडे, दालचिनी, चक्री फूल, शहाजिरे, लवंग व वेलदोडे टाकून ते तेलात भाजून घ्यावे। मसाले भाजल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे टाकून कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यावा। कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण व पुदिनाची पेस्ट टाकून ती भाजून घ्यावी। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घ्यावा। टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकून तेलात भाजून घ्यावा। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद व लाल तिखट टाकून ते नीट परतवून घ्यावे। नंतर त्यामध्ये 2 चमचे दही टाकून मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यावा। त्यामध्ये थोडा बरिस्ता टाकून घ्यावा। मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये चिकन टाकून ते नीट छान मिक्स करून घेऊया।
चिकन एकजीव झाल्यानंतर आता आपण थर लावायला घेऊया। पहिला भाताचा थर लावून त्यावरती चिकन टाकून घेऊन परत भाताचा लेयर त्याच्यावरती बरिस्ता टाकून घ्यावा। या प्रकारे सगळ्या लेयर लावून घेऊया। लेयर लावून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीचे कलर टाकून पुदिना, बरिस्ता व कोथिंबीर टाकून घ्यावी। नंतर गॅसवरती तवा ठेवून त्यावरती बिर्याणीचं पातेलं ठेवून त्यावरती झाकून काहीतरी जाड वस्तू त्यावरती ठेवावी व 10-15 मिनिटं दम देऊन घेऊया। तयार झाली आपली बिर्याणी। बघू शकता तुम्ही कसे सुटसुटीत झालेली आहे आपली बिर्याणी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।